नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची परका ही कादंबरी आणि आज भाग 18वा. कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अनेक वेळा केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात मला जावं लागत होतं. माझ्या कार्यालयीन कामाच्या निमित्तानं अनेक अधिकाऱ्यांशी माझा संपर्क येत होता. त्यामुळे सामाजिक कामासाठी मदत होत होती. मी अनेक कामं करत होतो. समाजातल्या लोकांना मदत होत होती. माझ्या मुलांचं शिक्षणसुद्धा सुरू होतं. माझ्या जीवनात अनेक चढ उतार येत होते. पावसाळ्याचे दिवस होते. मंगळवार 26 जुलै 2005 हा दिवस केवळ मीच नाही तर तमाम मुंबईकर कधीही विसरू शकणार नाहीत. मुंबईकरच कशाला, ज्यांनी ज्यांनी त्या दिवशी वरुणराजाचं मुंबईतलं रौद्ररूप बघितलं किंवा त्याच्याबद्दल ऐकलं वाचलं ते कुणीही विसरू शकणार नाहीत. त्या दिवशी मुंबईवर जणू काही आभाळच फाटलं होतं. 24 तासात 944 मिलीमीटर पाऊस झाला, जो गेल्या 100 वर्षातला मुंबईतला सगळ्यात जास्त पाऊस होता. आज 15 वर्षांनीसुद्धा त्या दिवसाची आठवण झाली तर अंगावर काटा उभा राहतो. 26 जुलै 2005 हा मुंबईच्या इतिहासातला एक काळाकुट्ट दिवस होता. त्या दिवशी मुंबईतले रस्ते ठप्प झाले होते. लाईफलाईन लोकल बंद पडली होती. त्या दिवशी पावसानं मुंबईत 1000पेक्षा अधिक माणसांचे प्राण घेतले होते. सुमारे 14,000 घरं उद्ध्वस्त झाली होती. 37,000 रिक्षा, 4,000 टॅक्सी आणि 900पेक्षा अधिक बेस्टच्या बसेसचं नुकसान झालेलं होतं. हजारो मोठी वाहनं रस्त्यात अडकून पडली होती. सुमारे 5.5 अब्जचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये थेट बदलापूर कर्जतपर्यंत पावसानं हाहाकार माजवला होता. आज आपल्याकडे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आहे. त्याच्यावर मेसेज पाठवला तर कोण कुठे हे समजू शकतं. संकट टळतं, खुशाली मिळते, लगेच मदत मिळू शकते. पण 2005 साली अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मदतीअभावी कितीतरी जीव प्राणाला मुकले आणि नुकसानीचा आकडा प्रचंड वाढला. 26 जुलैचा दिवस उजाडला तेव्हा दिवसभरात असं काही होईल याचा पुसटचा अंदाजही कोणाला नव्हता. त्या दिवशी मुंबईची सकाळ नेहमीसारखी उगवली होती. वातावरण ढगाळ असल्यामुळे सूर्यनारायणानं दर्शन दिलं नव्हतं, पण तिथं नेहमीचीच गोष्ट आहे. पावसाळ्यात सूर्यनारायणानं दररोज सकाळी दर्शन दिलंच पाहिजे अशी अपेक्षाही कोणी करत नाही. त्यामुळे 26 जुलै हा नेहमीसारखा एक नॉर्मल दिवस होता. आज काही आगळं वेगळं किंवा भयंकर घडणार आहे असं काही लक्षणही नव्हतं. मीही सवयीप्रमाणे सकाळची घरातली सगळी कामं उरकली. नाश्ता करता करता टी व्हीवरच्या बातम्यांवर एक नजर टाकली. हवामानाचा अंदाज बघितला. हवामान खात्यानं पुढचे काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जाहीर केला होता. अर्थात हवामान खात्याचे सगळेच अंदाज काही गंभीरपणे घ्यायचे नसतात हे मी इतक्या वर्षांच्या अनुभवातनं शिकलो होतो. सकाळी 8:30 वाजता मी रोजच्याप्रमाणे घरून कार्यालयात जायला निघालो. 11 वाजता माझ्या कार्यालयात पोहोचलो. सगळं काही नेहमीप्रमाणे होतं. पाऊस काही मुसळधार नव्हता, रिमझिम रिमझिम होता. दुपारी 12 वाजेपर्यंत वातावरणात वेगळेपणा असा काहीच नव्हता. मात्र दुपारी 12:30 वाजता पावसानं अचानक जोर पकडला, उग्र रूप धारण केलं आणि मुसळधार म्हणतात तशा पावसाला सुरुवात झाली. आम्हाला वाटलं पडेल तास 2 तास आणि घरी जायच्या वेळी संध्याकाळी 5:30पर्यंत थांबेल, निदान कमी तरी होईल, पावसाच्या सरी मंदावतील. पण दुपारी 1 वाजल्यानंतर पावसाला फार जोर चढला. सतत मुसळधार म्हणावा असा पाऊस पडायला लागला. कल्याण, ठाणे, मुंबई आणि उपनगरामध्ये धो धो पाऊस सुरू होता. नाले भरले, रस्त्यावरनं पाणी व्हायला लागलं. गटारं तुडुंब भरून व्हायला लागली. पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचून राहिलं. रस्त्यांना जणू काही नदीचं रूप आलं होतं. रेल्वे ट्रॅक पाण्यानं भरले, त्यामुळे रेल्वे सेवा बंद झाली. दुपारी सुरू झालेला सोसाट्याचा पाऊस ऑफिस सुटायची वेळ होऊन गेली. सायंकाळचे 6 वाजले तरी थांबायचं नाव घेईना. पावसामुळे आम्ही सगळेजण कार्यालयामध्येच अडकलो होतो. संध्याकाळी 4च्या सुमाराला गरजत गरजत मोठी सर येऊन गेली. बाहेर काळं कुट्ट झालेलं होतं. आणखीन मोठा पाऊस यायचा अनुमान होतं. आम्ही घरी जायला निघालो. मी, व्ही डी जोशी, श्रीधर राजोपाध्ये, SS वाघमारे, RR काठे असे 6-7 जण मोठं धाडस करून मिळेल त्या वाहनानं, त्यानंतर काही अंतर चालत कसं तरी VT रेल्वे स्टेशनवर पोचलो. पाहतो तर सगळ्याच लोकल ट्रेन बंद.
रेल्वे स्टेशनमध्ये त्याचप्रमाणे बाहेरसुद्धा माणसांची, स्त्रियांची अफाट गर्दी दिसत होती. जणू माणसांचाही महापूर आलेला होता. रस्त्यावर गर्दी, प्रत्येकाला पुढे जायची घाई. ट्रॅफिक जॅमची सुरुवात झालीच होती आणि पाण्याची पातळी वाढतच चालली होती. आम्ही सगळेजण रात्री 7:30-8 वाजेपर्यंत व्हीटी रेल्वे स्टेशनवरच थांबलो. पावसाचा जोर कायम होता. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे सगळ्या ट्रेन जागेवर थांबलेल्या होत्या. एकही लोकल जात नव्हती, येत सुद्धा नव्हती. रेल्वे ट्रॅकच नव्हे तर संपूर्ण रेल्वे स्टेशनच पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरलं होतं, जलमय झालं होतं. रेल्वे लोकल सेवा ठप्प झाली होती. चाकरमानी पुरुष, महिला, वयोवृद्ध माणसं सगळ्यांचे फार हाल होते. कुठे जावं, काय करावं कुणालाही सुचत नव्हतं. सगळेच जण चिंताग्रस्त झाले होते. स्टेशनवर आमच्या ऑफिसमधले 10-12 अधिकारी, कर्मचारी रेल्वे स्टेशनवर अडकून पडलेले होते. आम्ही भर पावसात ऑफिस सोडायचं धाडस केलं असलं तरी पावसामुळे आमच्या ऑफिसमध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी सुरक्षित थांबलेले होते. त्यात काही महिला कर्मचारी सुद्धा होत्या. महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सचिवालयामध्ये थांबलेल्या महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी, अधिकारी यांची सचिवालयामध्येच पक्ष कार्यालयांमध्ये राहायची व्यवस्था केली आणि तिथल्या कॅन्टीनमध्ये त्यांची जेवणाची व्यवस्था सुद्धा केली. सर्व कर्मचारी, अधिकारी, महिला कर्मचारी यांना तिथे मुक्काम करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नव्हता. आणि आम्ही तर रेल्वे स्टेशनवर अडकून पडलो होतो. इतर काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे आम्ही पुन्हा ऑफिसमध्ये जायचा निर्णय घेतला आणि प्रधान सचिव अनंत कळसे यांना फोन केला. त्यांना सांगून आमची सुद्धा आमदार निवासात राहायची व्यवस्था करून घेतली. नंतर आम्ही एकूण 12 अधिकारी, कर्मचारी पावसात भिजत भिजत कसे तरी एकदाचे आमदार निवासात पोहोचलो. आमच्या सगळ्यांची राहण्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये केलेली होती. आमदार निवासाच्या प्रत्येक रूममध्ये गाद्या टाकून 4-4 जणांची झोपायची व्यवस्था केली होती. सर्व श्री व्ही.डी. जोशी, श्रीधर राजोपाध्ये, विश्वास देशमुख, विजय जोशी, आर. काठे, नितीन कवळे, वामनराव कांबळे, S. वाघमारे इत्यादी आम्ही सगळे रात्री 10 वाजता आमदार निवास कॅन्टीनमध्ये जेवलो आणि रात्री 11 वाजता झोपलो. बाहेर पावसाचा थैमान चालूच, पण त्याकडे दुर्लक्ष करत आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. झोपेच्या बाबतीत मी फार सुदैवी आहे. अंथरुणावर पडल्यानंतर कुठेही असलो तरी 5-10 मिनिटात मला गाढ झोप लागते. मध्यरात्रीचा 1:30 वाजला असेल. मी गाढ झोपेत होतो. वामनराव कांबळे यांचे एक मित्र अचानकपणे आमदार निवासात आले. त्यांनी वामनराव कांबळेंना झोपेतनं उठवलं आणि ते वामनराव कांबळेंना आपुलकीनं म्हणाले की मी आत्ता ठाण्याला जातोय, माझ्याकडे गाडी आहे, कोणाला यायचं असेल तर या. पण तशा त्या अतिवृष्टीमध्ये आणि संपूर्ण जलमय स्थिती असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतनं जायला कोणीही तयार झालं नाही. दुसऱ्या दिवशी वामनराव कांबळे यांचा पंचायत राज समितीचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा होता. त्यामुळे त्यांना ठाण्याला जाणं आवश्यक होतं. एकटं कशाला जायचं म्हणून त्यांनी आपल्या सोबतीसाठी मला गाढ झोपेतनं उठवलं आणि म्हणाले की मी ठाण्याला निघालोय, माझ्या मित्राची गाडी आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. मी विचार केला, सर्व ठिकाणी पाणी साचून जलमय स्थिती झाली आहे. सगळी वाहनं जागच्या जागी उभी राहिली आहेत. त्यामुळे दुसरा काहीच मार्ग नाही, आत्ता ह्यांच्याबरोबर ठाण्याला जाता येईल. मी झोपेतनं उठलो, त्यांच्याबरोबर जायला तयार झालो. का कोण जाणे, पण आपण ठाण्यापर्यंत व्यवस्थित जाऊ असं मला वाटलं. ठाण्यात घरी माझी पत्नी आणि मुलं काळजी करत असतील, आतुरतेनं वाट बघत असतील याची मला जाणीव होती. अतिवृष्टीमुळे दुपारपासून मोबाईल सेवा बंद होती, त्यामुळे काही संपर्कच नव्हता. मी वामनरावांच्या बरोबर ठाण्याला जाण्यासाठी तयार झालेला बघून दोघा-तिघांनी मला काळजीपोटी समजवायचा प्रयत्न केला की जाधव तू जाऊ नकोस, वाटेत मध्येच कुठेतरी पाण्यात अडकून पडशील, काय सांगावं, पुरात गाडी वाहून सुद्धा जाईल. पण विपरीत बुद्धी म्हणतात ना तशी झाली आणि मी त्यांच्या कळकळीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वामनराव आणि त्यांचा मित्र यांच्या विश्वासावर त्यांच्या गाडीत जाऊन बसलो. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. आम्ही कसे तरी भायखळ्यापर्यंत पोहोचलो. रात्रीचे 1:30 वाजले होते तेव्हा. पुढे गाड्यांची रांगच रांग लागली होती. एकाच ठिकाणी गाड्या चालू स्थितीमध्ये 5-5 तास अडकल्यामुळे बंद पडल्या होत्या. रस्त्यावर कमरे एवढं पाणी साचलं होतं. सर्वत्र समुद्रासारखं पाणी दिसत होतं. रस्त्याच्या कडेला असलेली वाहनं पाण्यानं संपूर्ण बुडालेली होती.
आता मात्र माझ्या मनात भीती घर करायला लागली. मध्येच अडकलो तर, गाडीत पाणी शिरलं तर. वामनराव मात्र निष्काळजीपणे बसले होते. आम्ही कसं तरी हळूहळू वडाळ्याच्या जवळपास पोहोचलो. रात्रीचे 2:30 वाजले होते. पेट्रोल डिझेल संपल्यामुळे वडाळ्याच्या रस्त्यावर अनेक गाड्या बंद पडल्या होत्या. त्या तिथेच थांबलेल्या होत्या. पेट्रोल डिझेल संपल्यामुळे गाड्यांचे दिवे सुद्धा बंद झाले होते. सर्वत्र अंधार होता. सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं. समोर एक बस उभी होती. ती इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे बंद पडली होती. बसमधल्या माणसांना बसमधनं खाली उतरण्याचं धाडस होत नव्हतं. उलट सुरक्षिततेसाठी काही जण बसच्या खिडकीतनं बाहेर येऊन बसच्या टपावर चढून बसले होते. सगळ्यांना आता जीवाची काळजी लागली होती. आमची कार बसच्या थोडी मागे होती. आमच्या गाडीच्या अर्ध्या दरवाजापर्यंत पाणी चढलं होतं. ते सगळं दृश्य बघून माझी घाबरगुंडी उडाली होती. सभोवताली संपूर्ण पाणीच पाणी दिसत होतं. मी, वामनराव किंवा त्यांचे मित्र कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. आता मला ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचं न ऐकता ह्यांच्याबरोबर यायचं धाडस केल्याचा पश्चात्ताप वाटायला लागला. चांगलं जेवण करून आमदार निवासात सुखानं झोपलो होतो. सकाळी उठून चहा पाणी करून स्नान करून आरामात घरी जाऊ शकलो असतो. पण आत्ता असा वाटेत अडकून पडलो. मला गाडीत बसायचा फार पश्चात्ताप झाला. मनातल्या मनात मी वामनरावांना, त्यांच्या मित्राला शिव्या घालत होतो. तशा पावसात आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो. गाडीची खिडकी उघडू शकत नव्हतो. ड्रायव्हर गाडीचं इंजिन सुद्धा बंद करत नव्हता, कारण एकदा गाडी बंद केली तर पाण्यामुळे गाडी पुन्हा स्टार्ट झाली नसती. भीतीने माझं अंग थरथर कापत होतं. आपण काही आता आपल्या मुलाबाळात जाणार नसल्याची मला जाणीव व्हायला लागली. समोर कुठेतरी मृत्यू आ वासून उभा असलेला दिसत होता. पाण्याची पातळी हळूहळू वाढत होती. गाडीचा दरवाजा उघडून आम्ही बाहेर सुद्धा येऊ शकत नव्हतो. जर गाडीचा दरवाजा उघडला असता तर गाडीत पाणी भरून गाडीच पाण्यामध्ये वाहून गेली असती. आजूबाजूला संपूर्ण अंधारच अंधार होता. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतली वीज गेली होती. संपूर्ण मुंबई आणि उपनगरं अंधारात बुडाली होती. एखाद दुसऱ्या गाडीचे लाईट सुरू होते. त्या उजेडात रस्ता कुठेही दिसत नव्हता. पाहावं तिकडे सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं. मला क्षणभर घरदार, आईवडील, भाऊ, बायको, मुलं डोळ्यांसमोर दिसली. आत्तापर्यंतच्या संसाराची क्षणचित्र माझ्यासमोर तरळली. अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे सगळे मोबाईल बंद पडले होते. कोणाला कोणाशी संपर्क करता येत नव्हता आणि संपर्क साधता आला असता तरी उपयोग काय? नातेवाईक, मित्रमंडळी कुणी मदतीला येऊ शकत नव्हतं. कुणाचा काहीही उपयोग होणार नव्हता. सगळं जीवन संपल्यात जमा झालेलं होतं. घड्याळात पाहिलं तर पहाटेचे 4:30 वाजले होते. मनातल्या मनात देवाची प्रार्थना करण्याशिवाय काहीही मार्ग शिल्लक नव्हता. चांगला आमदार निवासात झोपलो होतो. नको ती दुर्बुद्धी झाली आणि झोपेतनं उठून गाडीतनं ठाण्याला घरी जायला निघालो. घरी पोहोचण्याचा मोह आयुष्याच्या अंताकडे घेऊन जाईल असं वाटलं नव्हतं, पण वेळ तशी आली होती. आम्ही सुन्नपणे गाडीत बसून होतो. पहाटे 5 वाजता आमच्याही गाडीतलं पेट्रोल संपलं आणि गाडी बंद पडली. आता गाडीचे दिवे सुद्धा बंद होता. तो थोडासा आधार सुद्धा नाहीसा झाला. त्यामुळे आमच्या भीतीत आणखीनच भर पडली. समोर आता काहीही दिसत नव्हतं. सगळीकडे दिसत होता तो फक्त अंधार, काळा कुट्ट अंधार, आणि त्या अंधारातही चमकणारं पाणीच पाणी. पहाटे 5:30च्या सुमाराला मागणं 2 व्यक्ती चालत येत असल्याचं मला पाण्याच्या आवाजानं जाणवलं. त्या दोनही व्यक्ती आमच्या गाडीजवळ आल्या. त्यांच्यापैकी एकानं गाडीच्या खिडकीची काच वाजवली. मी काच किंचित खाली घेतली. अंधारातच त्या माणसाचा घोगरा आवाज कानावर पडला, गाडीचा दरवाजा उघडू नका, मागच्या 2 गाड्या पाण्याने वाहून गेल्या आहेत. त्या माणसाला आभारी आहे असं म्हणून मी पुन्हा खिडकी बंद करून टाकली. सकाळी 6 वाजल्यानंतर पाणी ओसरायला थोडी सुरुवात झाल्याचं जाणवलं. पुढची 15-20 मिनिटात पाणी बरंच कमी झालं. रस्त्यावरच्या पाण्याची पातळी गाडीच्या दरवाजाच्या खाली गेली. आता दरवाजा उघडला तर पाणी गाडीत येणार नाही अशी खात्री झाली. काही लोक पाण्यातनं चालत येताना दिसायला लागले. मी आणि वामनरावांनी विचार केला, बंद गाडीत नुसतं बसून राहण्यापेक्षा आता आपण गाडीतनं उतरून पुढे चालत जाणं चांगलं. आम्ही गाडीतनं बाहेर पडलो. गाडी तिथेच सोडली आणि पुढे चालायला सुरुवात केली. पायाखालचा रस्ता पाण्यात बुडालेला होता.
आता चांगलं फटफटीत उजाडलं होतं, सर्वत्र प्रकाश पडला होता. आम्ही दोघं पाण्यातनं पुढे जाणाऱ्या माणसांच्या मागे मागे अंदाजानं चालत होतो. 15-20 मिनिटं चालल्यानंतर आम्ही सायनच्या भागात आलो. हा भाग थोडा उंचावर असल्यामुळे रस्त्यावरचं पाणी ओसरून गेलं होतं. पुढे आम्हाला एक लॉजची इमारत दिसली. आम्ही त्या लॉजमध्ये गेलो. आम्ही दोघेही ओलेचिंब झालो होतो. कपड्यातनं पाणी निथळत होतं. या लॉजमध्ये जावं, फ्रेश व्हावं, तिथे चहा पाणी घ्यावं, थोडं थांबून विश्रांती घ्यावी आणि पुढे काय करायचं याचा निर्णय घ्यावा असं ठरलं. कारण आम्ही संपूर्ण रात्र पाण्यात टेन्शनमध्ये काढली होती. लॉजमध्ये रूम घेण्यासाठी गेलो. मॅनेजरला विचारणा केली, पण एकही रूम शिल्लक नव्हती. आता मोठी पंचायत झाली. काय करावं हे सुचेनासं झालं. थोडा वेळ तिथेच थांबलो, पण त्या ठिकाणी आम्हाला चहासुद्धा मिळाला नाही. निराश होऊन तिथनं बाहेर आलो. आमदार निवासात चांगली व्यवस्था होती. चहा पाणी, नाश्ता, जेवण, त्या सगळ्या सोयी टाकून विनाकारण वामनरावांच्या बरोबर आल्याचा आता मला परत परत पश्चात्ताप व्हायला लागला होता. आम्हाला आमचाच अविचारीपणा भोवला होता, पण त्यातही सुदैवानं जलमय संकट काळात रात्रभर गाडीत काढून सुद्धा आम्ही जिवंत असल्याचं आमच्या मनाला समाधान वाटत होतं. आम्ही तसेच आणखीन थोडे पुढे गेलो. आता रस्त्यावर अनेक पोलीस उभे असलेले दिसले. ते रस्त्यावरनं पुढे कोणाला सुद्धा जाऊ देत नव्हते. आम्ही मुंबईवरून कसेबसे ठाण्याला जाणाऱ्या रस्त्यावर येऊन थांबलो होतो. सगळी वाहतूक बंद होती. पलीकडे धारावीकडून पुढे जाणारा एक रस्ता होता. त्या ठिकाणी लष्करातले जवान उभे होते. थोडं आणखीन पुढे गेलो तर सभोवताली अथांग समुद्र पसरावा तसा पाण्याचा पसारा पडलेला होता. एव्हाना दुपारचे 12 वाजून गेले होते. पोटात अन्नाचा कण तर दूर, पाण्याचा थेंब गेला नव्हता. भुकेनं जीव नुसता व्याकुळ झाला होता. पण सगळं बंद असल्यामुळे खायला काहीच मिळण्याची आशा नव्हती. दुपारी 12:30 वाजल्यानंतर काही माणसं कंबरभर पाण्यातनं चालत जाण्याचा प्रयत्न करताना दिसली. आम्ही सुद्धा त्यांच्या मागनं पाण्यातनं चालत जायचा प्रयत्न करायला लागलो. मी, वामनराव कांबळे आणि 3-4 अनोळखी लोक असे सगळे पाण्यातनं चालायला लागलो. पाण्याला चांगलीच ओढ होती. आम्ही पाण्यातनं रस्ता काढत काढत पुढे चाललो होतो. पायातले सॉक्स, बूट भिजल्यामुळे जड झाले होते. पाया चालताना त्यांची अडचण होत होती. तरीही आम्ही पुढे चाललोच होतो. पाण्याला वेग चांगला होता, त्यामुळे पाण्यातनं चालणं सोपं नव्हतं. पाण्याच्या त्या जोरदार प्रवाहाबरोबर आपण वाहून जाऊ का काय अशी एक भीती मनात डोकावत होती. मनात विचार आला की जर पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण वाहून गेलो तर आपला मृतदेह सुद्धा घरच्यांच्या दृष्टीला पडणार नाही. या अशा चिंताग्रस्त अवस्थेत विचार करत पावलं कशीबशी ओढत पुढे चाललो होतो. चालता चालता अचानक ओंडक्याच्या आकाराचं काहीतरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलं आणि माझ्या छातीवर जोरात आदळलं. त्या धक्क्यानं मी गडबडून गेलो. पडता पडता सावरत, कसाबसा तोल सांभाळत मला येऊन धडकलेल्या त्या वस्तूकडे निरखून बघितलं. अगोदर मला तो एखादा लाकडाचा ओंडका असावा असं वाटलं होतं, पण जसं त्याच्याकडे नीट निरखून बघितलं तसा मला धक्का बसला. डोळ्यांपुढे काजवे चमकले. मला येऊन धडकलेला तो ओंडका नव्हता, तर कोण्या माणसाचा पालथा पडलेला मृतदेह होता. त्याचे हात फांदीसारखे समोर पसरले होते आणि माझे हात त्याच्या पाठीवर विसावले होते. आपण कशाला हात लावलाय याची जाणीव होताच मी झटकन हात मागे घेतले. माझ्या हातून सुटताच तो मृतदेह पाण्याबरोबर वेगानं वाहत पुढे गेला. तो गेला त्या दिशेला मी डोळे विस्फारून बघत राहिलो. माझ्या अंगाचा थरकाप उडाला होता. मी क्षणभर तसाच थांबलो. मस्तक सुन्न झालं होतं. मी पाण्यात वाहत गेलो तर माझा मृतदेह सुद्धा ह्या माणसाच्या मृतदेहासारखा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाईल, कोणाला तरी धडकेल अशा विचारानं मी स्तब्ध झालो होतो. वामनराव कांबळे यांनी हा सगळा प्रकार बघितला होता. त्यांनी मला हाक मारली. धीर देत माझ्या पाठीवर आपला ओलाचिंबा हात मायेनं फिरवत मला म्हणाले, जाधव घाबरू नका, काहीही झालेलं नाहीये, धीर सोडू नका. अहो मला सुद्धा असे 2 माणसांचे मृतदेह धडकून गेलेत. घाबरू नका तुम्ही, आपल्याला घरी पोचायचं आहे ना, मग चला लवकर लवकर पावलं उचला. मन घट्ट केलं, चालायला सुरुवात केली. आम्ही सतत पाण्यात चालत होतो. रस्ता दिसत नव्हता. अंदाजानं पुढं चालणाऱ्या माणसांच्या पावलावर पाऊल टाकत होतो. हळूहळू पाणी कमी कमी होत गेलं. काही वेळानं पायाखालचा रस्ता दिसायला लागला.
रस्त्यानं चालत आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो. पायात काहीच नव्हतं. पायातले बूट कधी पाण्यात पडून गेले समजलंच नव्हतं. विक्रोळे आणि मुलुंड या दरम्यान आम्ही आता रस्त्यानं चालत होतो. इथे काही लोक रस्त्याच्या कडेला उभं राहून रस्त्यानं जाणाऱ्या माणसांना बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, वडापाव, केळी असं काही बाई देत होते. मी आणि वामनरावांनी एक एक पाण्याची छोटी बाटली घेतली. घशाला कोरड पडली होती. त्या ठिकाणी थोडं थांबलो, पाणी प्यायलो. ते पाणीही आम्हाला अमृतासमान वाटलं. पाणी पिऊन आत्माराम शांत झाला. पुढे चालायला थोडी उमेद आली. अनवाणी पायानं चालताना डांबरी रस्त्यावरचे खडे टोचत होते. चालून चालून पायाला फोड आले होते. मुळामध्ये चालायची सवयच राहिली नव्हती. त्यामुळे पायात गोळे यायला सुरुवात झाली. गेल्या 30-35 वर्षात एवढं चालायचा कधी प्रसंगच आला नव्हता. संपूर्ण अंग दुखायला लागलं. आम्ही ठाण्याजवळ येऊन पोचलो. ठाण्यामधल्या 3 हातनाक्याच्या पुढे आलो. कॅडबरी कंपनीजवळ आलो. मनाला वाटलं आता आपण नक्कीच घरी पोहोचू. घरातल्या मंडळींची ओढ लागली होती. रात्रीच्या काळरात्रीत आम्ही आमच्या घरी पोहोचू का नाही याची शाश्वती नव्हती, पण ठाण्यात येताच आमच्या चेहऱ्यावर तजेला आला. झालेली दमणूक दूर झाली. घराची ओढ लागली. कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं. त्या उत्साहात मी माझ्याबरोबर असलेल्या वामनरावांना विचारलं सुद्धा नाही. मी त्यांना सोडून समतानगरमधल्या माझ्या घराच्या दिशेनं जोरात धावायला लागलो, अगदी लहान मुलाच्या उत्साहानं. समतानगरमधल्या माझ्या घराकडे जाताना माझ्या डोळ्यांसमोर माझी 2 मुलं, माझी बायको, माझ्या कुटुंबातले सगळे दिसत होते. या आसमानी संकटातून ठाण्यापर्यंत जिवंत आल्याचा मलाच विश्वास वाटत नव्हता. मनात प्रचंड आनंद उचंबळत होता. घरी जाऊन कधी एकदा सगळ्यांना भेटतो असं झालं होतं. समतानगरमधल्या कैलास पार्क या माझ्या इमारतीच्या गेटवर येऊन पोचलो तर सोसायटीमधले 15-20 जण माझीच वाट बघत उभे राहिले. त्या सगळ्यात माझी पत्नी, माझी 2 मुलं अगदी पुढे होती. माझा अवतार बघण्यासारखा झाला होता. मला बघून सगळ्या लोकांना मोठा आनंद झाला. माझी 2 मुलं आणि पत्नी तीरासारखी धावत माझ्याकडे आली. आनंदानं मला बिलगली. त्यांना हुंदका अनावर झालेला होता. माझी ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांच्याबरोबर मी सुद्धा मनमुक्तपणे माझ्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मी परत माझ्या कुटुंबात येऊन पोचलो होतो. मला खूप आनंद झाला. घरी आल्यावर छानपैकी गरम गरम पाण्यानं स्नान केलं. भूक तर प्रचंड लागली होती. बायकोच्या हातचं गरम गरम जेवण केलं आणि पांघरूण घेऊन मस्तपैकी निद्रेच्या अधीन झालो. संध्याकाळी TV सुरू केला. सर्वत्र मुंबईतल्या अतिवृष्टीच्या, पुराच्या बातम्या, प्रचंड नुकसानीचे व्हिडिओ डोळ्यांसमोर दिसत होते. लोकांचे झालेले हाल, किती वाहून गेले, किती मरण पावले, किती बेपत्ता याची आकडेवारी समोर येत होती. हजारो लोक वाहून गेले. अनेक वाहनं पुरामध्ये वाहून गेली. मुंबई आणि उपनगरात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. माझं नशीब थोर आणि माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. यामुळे मी त्या काळ रात्रीतनं सही सलामत वाचलो होतो. सुखरूप घरी परत आलो होतो. मात्र 26 जुलैचा तो दिवस कायमचा माझ्या स्मरणात राहणार होता. मला माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या वाईट प्रसंगांचा अनुभव येत होता. माझ्या किंवा माझ्या आईवडिलांच्या अथवा कुटुंबियांच्या आजारपणामुळे अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार घेतल्यामुळे सतत खर्च होत होते. कस्तुरी मृगाची त्याच्या कस्तुरीसाठी शिकार करतात असं मी कुठंतरी वाचलं होतं. आजही ऐकतोय. ते सत्य असेलही, कारण माणसाचा काही विश्वास नाही. स्वार्थासाठी तो काहीही करू शकतो याचा मी अनेकदा अनुभव घेतलाय. वैद्यकीय व्यवसायाबाबतही मी बरंच काही ऐकलं होतं. काही विशिष्ट हॉस्पिटल्स म्हणजे खाटीखाने झालेले आहेत असं माझ्या मित्रमंडळींकडनं, परिचितांकडनं अनेकदा ऐकलं होतं. तिथे गेलेल्या पेशंटला बरं करण्यापेक्षा त्याच्या खिशाला जास्तीत जास्त कात्री कशी लावता येईल हाच त्यांचा प्रयत्न असतो असंही अनेकांकडनं ऐकलं होतं. माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता, पण नंतर मला स्वतःलाच तसा अनुभव आला. माझ्या खिशाला तर कात्री लागलीच, पण तो 2-2.5 महिन्यांचा काळ माझ्यासाठी अत्यंत कठीण, यातनामय बनलेला होता. डॉक्टरला देव मानण्याची आपल्यात परंपरा आहे आणि पूर्वीचे डॉक्टर तसे होतेही. आजही आहेत, नाही असं नाही, पण त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. असे डॉक्टर नशिबानं भेटतात. मलाही भेटले. दोन्हीही प्रकारचे भेटले. दुसऱ्या प्रकारचे जे डॉक्टर मला भेटले त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे.
असे दोन्ही प्रकारचे डॉक्टर मला भेटले, ते माझी पत्नी कस्तुरीच्या आजारपणात. पण ती खरोखरच इतकी गंभीर, म्हणजे कोमात जाण्या इतकी आजारी होती का, ह्याबाबत मला आजही शंकाच वाटते. माझ्या चांगल्याच लक्षात राहिलेल्या या प्रकरणाची सुरुवात अगदी सहजपणे झाली. त्यावेळी मला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामध्ये समिती अधिकारी, राजपत्रित अधिकारी वर्ग 1 या पदावर पदोन्नती मिळाली होती. माझा मोठा मुलगा प्रवीण हा नवी मुंबई महापालिकेत नोकरीला लागला होता. तर छोटा मुलगा अक्षय हा ठाण्यामधल्या श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया या मोठ्या नावाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. घरात एकूणच आनंदाचं, सुखासमाधानाचं वातावरण होतं. त्या दरम्यान माझ्याकडे विधानमंडळाची अंदाज समिती म्हणजे एस्टिमेट कमिटीसह विधानसभेमध्ये उपस्थित होणाऱ्या तारांकित प्रश्नांच्या कामकाजाची जबाबदारी होती. विधानमंडळाच्या अंदाज समितीचा कोकण विभागाचा दौरा निश्चित झालेला होता. ती तारीख आणि तो वार माझ्या चांगलाच लक्षात आहे. तारीख होती 12 ऑक्टोबर 2007 आणि वार होता शुक्रवार. त्या दिवशी माझ्या पत्नीला कस्तुरीला थोडा ताप आला होता. तिचं डोकंही दुखत होतं. त्यापूर्वी इतक्या वर्षात तिला कधी आजारपण कसं असतं ते माहितीही नव्हतं. कधी साधा डोकेदुखीचा त्रास सुद्धा तिला झालेला नव्हता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी तिला एकदा डॉक्टरकडे नेऊन आणावं, साधा ताप असला तरी दौऱ्यावर गेल्यावर काळजी नको हा विचार मी केला. वर्तकनगरमधले डॉक्टर पराग देशपांडे माझ्या चांगल्या परिचयाचे. वर्तकनगर नाक्यावर त्यांचं प्रथमेश हॉस्पिटल आहे. मी माझ्या पत्नीला घेऊन डॉक्टर देशपांडे यांच्याकडे घेऊन जायचं ठरवलं. तो शुक्रवारचा दिवस होता. नंतरचा दिवस दुसरा शनिवार होता, त्यामुळे सुट्टी, आणि त्यानंतर काय रविवारच. मंगळवारपासून 5 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जायचा माझा कार्यक्रम होता. मी आणि कस्तुरी दोघंजण चालत चालत गप्पा मारत फिरायला गेल्यासारखं डॉक्टर देशपांडे यांच्या प्रथमेश हॉस्पिटलमध्ये गेलो. ताप काय येतो हे बघण्यासाठी तपासण्या कराव्यात म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. मात्र ॲडमिट केल्यानंतर तिचा ताप आणि डोकेदुखी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. अनेक औषधं झाली, इंजेक्शन्स झाली, तपासण्या झाल्या. तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल येत होते. हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करून 5 दिवस झाले तरी तिची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावतच गेली. कस्तुरीच्या काळजीपोटी मी माझा कोकण दौरा रद्द केला. आठवडा झाला तरी कस्तुरीला बरं वाटेना. माझ्यापुढे मोठा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मी डॉक्टर पराग देशपांडेंना दररोज भेटत होतो. आमचे औषधोपचार चालू आहेत, लवकर त्यांना बरं वाटेल एवढंच डॉक्टर सांगत होते. असे 8 दिवस झाले तरी तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा नव्हती. पत्नी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे माझी दोन्ही मुलं माझ्याबरोबरच असायची. घरी जेवण करण्यासाठी कोणी नसल्यामुळे मी त्यांना समतानगर इथल्या हॉटेल शिवसम्राटमध्ये जेवायला घालत होतो. माझी तर भूकच नाहीशी झाली होती. पत्नी हॉस्पिटलमध्ये गोळ्या सलाईनवर होती. आमचं चांगलं हसतं खेळतं सुखी कुटुंब आता चिंतेत पडलं होतं. एक दिवशी मी मुलांना शाळेत सोडून दुपारी 12:30च्या सुमाराला डॉक्टर देशपांडेंच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मी माझ्या पत्नीच्या रूममध्ये प्रवेश केला. खूप ताप असल्यामुळे ती तापात काहीतरी बडबडत होती. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आता 10 दिवस झाले होते. मी डॉक्टरांना भेटलो. त्यांनी नेहमीप्रमाणे आमचे औषधोपचार चालू आहेत, त्यांना लवकर बरं वाटेल एवढं उत्तर दिलं. त्या दिवशी संध्याकाळी मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर उपचार चालू असताना माझी पत्नी बेशुद्ध पडली होती. तुमचे औषधोपचार, सलाईन सगळं चालू आहे, मग माझी पत्नी बेशुद्ध कशी पडली असं मी डॉक्टर देशपांडेंना विचारलं, पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही. साधा ताप आल्यामुळे आणि डोकं दुखत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही तपासण्या करण्यासाठी मी आणि माझी पत्नी डॉक्टर देशपांडेंच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घरून चालत गेलो होतो. तिथे उपचार घेत असताना ती कोमात गेली होती, त्यामुळे मी प्रचंड भयभीत झालो होतो. मी माझ्या भावाला सुरेशला बोलवून घेतलं. माझे कार्यालयीन मित्र भानुदास यादव हे मंत्री RR पाटील यांचे खाजगी सचिव होते. ते सुद्धा वर्तकनगरमध्येच राहत होते. ते आणि त्यांची पत्नी माझ्या पत्नीला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत असत. माझी पत्नी कोमात गेल्याचं समजताच ते आणि माझे अन्य मित्र मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी अचानक मला बोलवून घेतलं आणि गंभीरपणे सांगितलं की तुमचा पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये बरा होणार नाही, त्याला मुंबईला किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आता काय करावं मला सुचेना. मित्रांना हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगून मी समतानगर इथल्या माझ्या घरी मुलांकडे जाऊन आलो.
दुसऱ्या दिवशी मी कस्तुरीला डॉक्टर पराग देशपांडे यांच्या हॉस्पिटलमधनं बाहेर काढलं आणि ठाण्यातल्या कौशल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिला तिथे अतिदक्षता विभागात ॲडमिट करण्यात आलं. तिथेही अनेक चाचण्या झाल्या, उपचार सुरू झाले, पण परिणाम शून्य. पेशंटच्या जगण्याची खात्री कुणीही देत नव्हतं. आता आमच्या सर्वांवर चिंतेचं सावट पसरलं होतं. माझे नातेवाईक माझ्या पत्नीच्या आरोग्यासाठी देवांना साकडं घालत होते. अनेक प्रकारचे उतारे, गावठी उपाय केले जायला लागले, अंगारे धुपारे व्हायला लागले. माझे नातेवाईक कस्तुरीला बरं वाटावं म्हणून वेगवेगळे नवस बोलत होते. माझ्या घराची वाताहत झाली होती. माझे नातेवाईक मला भेटायला आले. एक दिवस कौशल्या हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन राकेश सिंग यांनी माझ्या पत्नीच्या डोक्याचा MRI काढायला सांगितला. MRIचा रिपोर्ट बघून ते म्हणाले की तुमच्या पेशंटच्या लहान मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत, ब्रेन कॅन्सरची शक्यता आहे. नंतर डॉक्टर पराग देशपांडे यांनी माझ्या मुलाला बोलवून सांगितलं की मुलुंडमधल्या व्होकार्ड हॉस्पिटलला जाऊन पेशंटच्या मेंदूची बायोप्सी करून घ्या, अन्यथा तुमचा पेशंट फक्त 3 ते 4 दिवस जगू शकेल. आता तर आमच्यावर आभाळ कोसळलं. माझी मुलं धाय मोकलून रडायला लागली. माझ्या घरावर मोठं संकट कोसळलं. लहान मेंदूची बायोप्सी करणं अत्यंत धोकादायक असतं असं माझ्या जवळच्या डॉक्टर मित्रांनी मला सांगितलं. त्यांनी असंही सांगितलं की हे MRIचे रिपोर्ट तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दुसऱ्या न्यूरोसर्जनला दाखवून सेकंड ओपिनियन घ्या. पण बायोप्सी करण्यासाठी डॉक्टर देशपांडे यांनी तगादाच लावला. तरीही मी आणि सुरेशनं बॉम्बे हॉस्पिटलमधले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर खानोलकर यांची भेट घेतली. त्यांनी रिपोर्ट बघितले आणि सांगितलं की लहान मेंदूत जे स्पॉट दिसत आहेत त्या गाठी नसून ब्लड क्लॉट, रक्ताच्या गाठी आहे. घाबरायचं कारण नाही. मी डॉक्टर राकेश सिंगांशी बोलतो. डॉक्टर खानोलकर यांच्या बोलण्यानं आम्हाला थोडा धीर आला. दुसऱ्या दिवशी तत्कालीन उपमुख्य RR पाटील यांचे खाजगी सचिव BN यादव यांच्या निरोपानुसार मी पाटील साहेबांना भेटायला मंत्रालयात गेलो. त्यांनी माझ्या पत्नीची आस्थेने चौकशी केली, मला धीर दिला आणि कौशल्या हॉस्पिटलचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भानुशाली यांना फोन करून मिसेस जाधव या पेशंटची व्यक्तिगत काळजी घेण्याचे आदेश दिले. त्यांचे एक मित्र डॉक्टर RN पाटील, न्यूरोसर्जन नवी मुंबई यांनाही CT स्कॅनचे MRIचे रिपोर्ट दाखवून त्यांचा सल्ला घ्यायचा सांगितलं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी आणि सुरेशनं ब्रेन अँड स्पायनल हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर RN पाटीलांची भेट घेतली. त्यांनी माझ्या पत्नीचे CT स्कॅनचे MRIचे रिपोर्ट बघितले, त्यावर बराच विचार केला आणि सांगितलं की कौशल्या हॉस्पिटलचे डॉक्टर देशपांडे यांनी जे निष्कर्ष काढले ते मला योग्य वाटत नाहीत. कौशल्या हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर विनायक जोशी यांच्याशी मी बोलतो असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांच्या बोलण्यानं आम्हाला खूप धीर आला. आम्ही ठाण्याला यायला निघालो. त्या दरम्यान इकडे आणखीन एक धक्कादायक अनुभव आला. कौशल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या पत्नीच्या अनेक स्टेज चालू होत्या. तिच्या आतड्याची सोनोग्राफी करायची होती. माझा मोठा मुलगा प्रवीण तिला घेऊन सोनोग्राफी रूमकडे गेला. मात्र सोनोग्राफी रूमकडे गेल्यानंतर सोनोग्राफी टेक्निशियननं त्वरित 1200 रुपये भरायला सांगितले. त्यावेळी प्रवीणकडे पैसे नव्हते. मी नवी मुंबईत न्यूरोसर्जनला भेटायला गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये माझे अनेक नातेवाईक होते, त्यातले तर काही लक्षाधीश होते. 1200 रुपयांसाठी माझ्या पत्नीची सोनोग्राफी करायला अडवणूक करण्यात आली होती. प्रवीणनी तिथे असलेल्या नातेवाईकांकडे 1200 रुपये देण्यासाठी विनवणी केली, पण एकानंही पैसे द्यायचं नाव नाही काढलं. शेवटी माझ्या पत्नीची सोनोग्राफी करता आलीच नाही. तिला स्ट्रेचरवरनं खाली जमिनीवर ठेवण्यात आलं. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ॲडमिट करण्यात आलेली माझी पत्नी सोनोग्राफी रूमजवळ बराच वेळा बेवारशासारखी जमिनीवर पडून होती. ना हॉस्पिटलनं विचार केला ना माझ्या नातेवाईकांनी. शेवटी प्रवीणनं वॉर्डबॉयला बोलवलं आणि तिला पुन्हा अतिदक्षता विभागात नेलं. तेव्हासुद्धा माझी पत्नी कोमातच होती. नवी मुंबईहून मी पुन्हा कौशल्या हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा 3:30 वाजले होते. आल्यावर प्रवीणनं घडलेला सगळा प्रकार सांगितला. माझ्यासाठी फार मोठा धक्का होता तो. केवळ माणुसकीच्या नात्यानं मी केवळ आमच्याच समाजातल्या नाही तर इतर समाजातल्या अनेक रुग्णांना मदत केली आहे. पण माझ्या सख्ख्या नातेवाईकांनी त्या दिवशी मी नसताना माझ्या पत्नीच्या सोनोग्राफीसाठी फक्त 1200 रुपयाची मदत केली नाही याचं शल्य माझ्या मनात आजही सलत आहे. म्हणून कधीकधी वाटतं की पैशांपुढे माणुसकी व्यर्थ आहे. पैशासमोर माणूस परका होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कौशल्या हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर विनायक जोशी माझ्या पत्नीला तपासायला आले. त्यांनी तिच्या CT स्कॅनचे सगळे रिपोर्ट बघितले. दोन्ही डॉक्टरांची चर्चा झाली. त्यानंतर डॉक्टर विनायक जोशींनी मला तातडीनं बोलवून घेतलं. त्यांना भेटायला जाताना मी फार भांबावलेल्या स्थितीत होतो.
मी डॉक्टरांना घाईघाईत म्हणालो की डॉक्टर साहेब 2.5 महिने झाले पेशंट कोमात आहे. हॉस्पिटलमध्ये येताना आम्ही चालत आलो होतो. त्यावेळी फक्त ताप येत होता. काही तपासण्या करायच्या म्हणून तिला ॲडमिट केलं, पण त्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि आता तर डॉक्टर देशपांडे म्हणतात की पेशंटला कॅन्सर झाल्याची शक्यता आहे. ताबडतोब मुलुंडच्या भोकाड हॉस्पिटलमध्ये जाऊन लहान मेंदूची बायोप्सी करून घ्या, नाहीतर पेशंट 4-5 दिवसात मृत्यू पावेल. कृपा करा माझ्यावर आणि पेशंट वाचेल असा काहीतरी उपाय सांगा. माझं हे तळमळीचं बोलणं ऐकून डॉक्टर विनायक जोशी किंचित हसले. त्यांनी सिटी स्कॅनच्या आणि दिलेल्या रिपोर्ट्सचं पुन्हा एकदा निरीक्षण केलं आणि मला म्हणाले की डॉक्टर पराग देशपांडे यांनी काढलेला सिटी स्कॅनचा निष्कर्ष चुकीचा आहे. तुमच्या पेशंटला मेंदूचा कॅन्सर वगैरे काहीही नाही. चुकीच्या औषधोपचारांमुळे मेंदूत थोडा रक्तस्राव झाल्याचं दिसतंय, त्यामुळे सिटी स्कॅनमध्ये काळा ठिपका दिसतोय. घाबरू नका, मी दररोज येऊन तपासतो. अजिबात काळजी करायचं कारण नाही. मी नवीन औषधं चालू करतो. मी ताबडतोब जाऊन ती औषधं आणली, पत्नीला द्यायला सुरुवात केली. अतिदक्षता विभागातली नेहमीची इतर औषधंही चालूच होती. डॉक्टर विनायक जोशी यांनी दिलेली औषधं सुरू करून 3 दिवस झाले होते. 4थ्या दिवशी सकाळी 6 वाजता हॉस्पिटलमधनं मला प्रवीणचा फोन आला. तो उत्साहात बोलत होता. म्हणाला, पप्पा, आनंदाची बातमी आहे, मम्मी शुद्धीवर आली आहे, उठून बसली आहे, माझ्याशी बोलली. मी लगबगीनं हॉस्पिटलमध्ये गेलो. ICUत जाऊन बघितलं तर माझी पत्नी खरोखर उठून बसली होती, माझ्याशी बोलली ती. हा कसला चमत्कार म्हणायचा? डॉक्टर विनायक जोशींच्या औषधांचा का तिच्या पूर्वपुण्याईचा? काहीही असो, होती कोमातनं बाहेर आली होती आणि त्याचा आनंद मला झाला होता, माझ्या कुटुंबियांना सुद्धा झाला होता. आम्ही सगळ्यांनी डॉक्टर विनायक जोशींचे मनोमन आभार मानले. आमचा पेशंट 4 दिवसही जगणार नाही असं म्हणणाऱ्या डॉक्टरांचं तोंड आता बघण्यासारखं झालं होतं. डॉक्टर विनायक जोशी पेशंटला तपासायला दररोज येत. 8 दिवसांनी त्यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की आता तुम्ही हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घ्या, मी दिलेली औषधं मात्र चालू ठेवा. घरी गेल्यानंतर 8 दिवसांनी बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन पुन्हा MRI काढा आणि मला दाखवा. 8 दिवसांनंतर माझ्या पत्नीला कौशल्या हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज देण्यात आला. नंतर आम्ही घरी उपचार सुरू ठेवले. या काळात झालेला हॉस्पिटलचा एकूण खर्च काढला तर तो पुढील प्रमाणे निघाला की हॉस्पिटलचं बिल 4,85,000 रुपये आणि औषधांचा खर्च 1.5 लाख रुपये. एकूण खर्च 6,35,000 रुपये. हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी मी आणि माझा भाऊ सुरेश जाधव असे 2 जण गेलो. माझ्याकडे फक्त 5 लाख रुपये होते. मी म्हटलं, एवढं बिल झालंय तर आम्हाला थोडी सवलत द्या. तर हॉस्पिटलचे व्यवस्थापन बघणारे डॉक्टर सोहनी मला म्हणाले की तुमच्या पेशंटच्या एकूण 6,35,000 बिलापैकी तुम्ही फक्त 3 लाख रुपये भरा, बाकीचे 3,35,000 रुपये हॉस्पिटलकडे जमा झालेले आहेत. हे सुमारे 3.5 लाख रुपये कोणी भरले हे आजपर्यंत मला समजलेलं नाही, कारण आमच्या नातेवाईकांपैकी ते कोणी भरले नाहीत. हा बिल भरणारा देव माणूस कोण हे अद्याप गूढ आहे, पण माणसात अजूनही देव आहे याचं हे प्रत्यंतर आहे असं म्हणायला पाहिजे. डॉक्टर विनायक जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे 8 दिवसांनी मी माझ्या पत्नीला घेऊन बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो. दुपारी 1:30 वाजता MRI काढला, घरी आलो. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळणार होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. दुपारी 3 वाजता बॉम्बे हॉस्पिटलमधनं रिपोर्ट तयार असल्याचा निरोप मिळाला. मी हॉस्पिटलला गेलो. रिपोर्ट कसा असेल याबाबत मनात धास्ती होती. तिथल्या MRI काढणाऱ्या टेक्निशियनला विचारलं तर तो म्हणाला, तुमचे डॉक्टरच तुम्हाला समजावून सांगतील. मी रिपोर्ट घेतला, टॅक्सी करून VT स्टेशन गाठलं. फास्ट ट्रेननं ठाणं गाठलं आणि सरळ डॉक्टर विनायक जोशी यांच्याकडे धावत गेलो. त्यांना रिपोर्ट दाखवला. रिपोर्ट बघून डॉक्टर विनायक जोशी म्हणाले, अभिनंदन, तुमच्या पत्नीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मेंदूतले ब्लड क्लॉट निघून गेलेत. काळजीचं आता काहीही कारण नाही. ते त्यापुढे मला म्हणाले की जे डॉक्टर तुमच्या पेशंटसाठी अशुभ बोलले होते त्यांना हा रिपोर्ट दाखवा. नंतर एक दिवशी मी वर्तकनगर ठाण्यातल्या प्रथमेश हॉस्पिटलच्या डॉक्टर पराग देशपांडे यांना फोन केला आणि सांगितलं की मला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे आणि तुमच्याबरोबर न्यूरो सर्जन डॉक्टर राकेश सिंग यांचीही अपॉइंटमेंट पाहिजे. दोघांचीही फी द्यायला मी तयार आहे. 3 दिवसांनी मला त्या दोन्ही डॉक्टरांची एकत्र अपॉइंटमेंट मिळाली. मी माझ्या पत्नीला बरोबर घेऊन प्रथमेश हॉस्पिटलमध्ये गेलो. माझ्याबरोबर माझ्या पत्नीला बघून दोन्ही डॉक्टर आश्चर्यचकित झाले, कारण कोमात गेलेली माझी पत्नी कस्तुरी ही 4 दिवसांनी मरण पावणार अशी त्यांनी भविष्यवाणी केली होती. मला धडकी भरवली होती. मृत्यूची भविष्यवाणी केलेली महिला पेशंट आपल्या पायाने चालत येऊन त्यांच्यासमोर येऊन बसली. त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलत होती ती. दोघाही डॉक्टरांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
दोन्ही डॉक्टरांनी बॉम्बे हॉस्पिटलचे MRIचे रिपोर्ट बघितले आणि ते नॉर्मल बघून ही किमया कशी काय झाली असं ते आपापसात बोलायला लागले. त्या दोन्ही डॉक्टरांशी जुजबी बोलून आम्ही घरी आलो. काही दिवसात माझी पत्नी पुन्हा एकदा पूर्वीसारखी चांगली झाली. संसाराची सगळी जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली. लहान मुलांची शाळा, आम्हा सगळ्यांचे रोजचे डबे, घरातले इतर व्यवहार, अशा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत तिने दोन्ही मुलांना आपल्या पायावर समर्थपणे उभं केलं. माझ्या घराच्या उभारणीत तिचा सिंहाचा वाटा आहे. ज्या ज्यावेळी माझ्यावर काही संकट आली किंवा अडचणी उभ्या राहिल्या त्यावेळी ती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. आमच्या घरात कस्तुरीचा सुगंध पुन्हा एकदा दरवळायला लागला. 6 महिन्यांनंतर एक दिवस आम्ही डॉक्टर विनायक जोशी यांच्याकडे फॉलोअपसाठी गेलो. तेव्हा मी त्यांना सहज विचारलं की माझ्या पत्नीला नेमकं काय झालं होतं. उत्तर देताना डॉक्टर जोशी म्हणाले की तुमच्या पत्नीच्या आजाराचं निदान लवकर झालं नाही. तिला देण्यात आलेली चुकीची औषधं आणि इंजेक्शन्स यांचा तिच्या शरीरावर आणि पर्यायानं तिच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाला. त्यात अगोदरचा MRI रिपोर्ट चुकीचा होता. ह्या अशा प्रकारे पेशंटवर प्रयोग करून पॅथॉलॉजीवाले, टेक्निशियन्स, डॉक्टर्स आणि अनेक हॉस्पिटलवाले औषधांचा नाहक मारा करून पेशंटला लुटायचा धंदा करतात. तसा प्रकार तुमच्या पत्नीबाबत झालेला असावा. चुकीच्या औषधोपचारांमुळे तिच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. डॉक्टर बोलत असलेला प्रत्येक शब्द अगदी खरा होता. आमच्या प्रत्यक्ष अनुभवाचा होता तो. त्या काळात त्या वृत्तीमुळे आम्ही अक्षरशः नरकयातना भोगल्या होत्या. एकाच हॉस्पिटलमधल्या 2 डॉक्टर्सचं निदान आणि निष्कर्ष इतके भिन्न कसे असू शकतात हे मला कोडं पडलं होतं. एक डॉक्टर सांगत होते की तुमचा पेशंट 4 दिवसांपेक्षा जास्त जगणार नाही, तर त्याच हॉस्पिटलमधले दुसरे डॉक्टर सांगतात की तुमच्या पेशंटला काही झालंच नाही. अनेक महागडे उपचार, वेगवेगळ्या चाचण्या, औषधं, इंजेक्शन्स, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरची फी, ह्यामुळे पेशंटचे नातेवाईक कर्जबाजारी होतात. मात्र डॉक्टर आणि इतर चाचण्या करणारे पॅथॉलॉजीवाले यांना काहीही फरक पडत नाही. एवढं सगळं करूनही पेशंटच्या जीवावर होणारा परिणाम बघून त्याच्या नातेवाईकांचं मनोधैर्य पूर्णपणे खचून जातं. डॉक्टर विनायक जोशी हे अशा वेळी जणू देवदूत बनून आमच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी माझ्या पत्नीला जीवदान दिलं. माझं उद्ध्वस्त होऊ बघणारं घर त्यांच्यामुळे स्थिरावलं. त्यांच्या औषधोपचारांमुळे आम्हाला नवसंजीवनी मिळाली. अशा प्रकारचे चांगले डॉक्टर आहेत म्हणून हे जग चांगलं आहे, म्हणून हे जग चाललंय. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. अशा प्रकारे माझ्या कुटुंबियांचे आनंदामध्ये दिवस जात होते. कार्यालयीन कामकाजाबरोबर मी जमेल त्याप्रमाणे समाजकार्य सुद्धा करत होतो. श्रोते हो, हा होता भाग 18वा, 19वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.